नमस्कार मित्रांनो, स्पार्टन पदवी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो. तर बघा मित्रांनो, एक नवीन शाळेत जाहिरात आलेली आहे मित्रांनो. जयसिंग शिक्षण प्रसारक मंडळ, जयसिंग संचालित नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर. बघा मित्रांनो, कोल्हापूरची जाहिरात आहे मित्रांनो. येथे माध्यमिक विभाग म्हणजे बघा 6वी ते 8वी कडे खालील काही शिक्षण सेवकाची काही पदे भरायची बघू शकता. तर याच्यामध्ये सहाय्यक शिक्षक कला विभागासाठी बघा मित्रांनो, कला शिक्षण सेवकाचं पद आहे. 6वी ते 8वी, पदसंख्या 1 आहे. बघा या ठिकाणी दिले GD आर्ट, डिप्लोमा इन आर्ट एज्युकेशन्सचा डिप्लोमा पाहिजे मित्रांनो. विषय कला, प्रवर्ग आहे इमाव आणि 100% अशा अनुदानित शाळा आहे मित्रांनो. वरील सहाय्यक शिक्षक पदासाठी बिंदू नामावलीनुसार इमाव या संवर्गातील पद भरायचे आहे. वरील पदासाठी सुयोग्य असणाऱ्या उमेदवारांनी त्यांच्या मूळ कागदपत्र व अर्जासहित मंगळवार दिनांक 5 ऑगस्ट 2025 रोजी सकाळी ठीक 11 वाजता नवजीवन हायस्कूल ज्युनियर कॉलेज जयसिंगपूर, 9वी गल्ली, तालुका शिरोळ, जिल्हा कोल्हापूर येथे तुम्हाला मुलाखतीसाठी खर्चाने उपस्थित राहायचं मित्रांनो. बघा मित्रांनो, 5 ऑगस्टला तुम्हाला ठीक 11 वाजता हजर राहायचं मित्रांनो. तुमचे जे मूळ डॉक्युमेंट वगैरे असणार मित्रांनो ते सोबत घेऊन जायचं मित्रांनो. एक चांगली तुमच्यासाठी अपॉर्च्युनिटी. त्यानंतर बघा, सावजी शिक्षण संस्था गोंदिया हिंदी भाषिक अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो. द्वारा संचालित श्रीमती इंदिराबेन हरिहरभाई पटेल प्राथमिक शाळा कुडवा, गोंदिया, तालुका जिल्हा गोंदिया आहे मित्रांनो. बघू शकता. संच मान्यतेनुसार 17/2/2024 नुसार रिक्त पद सरळ सेवेने भरायचे मित्रांनो. बघू शकता, इथं त्यांनी माहिती सुद्धा दिलेली बघू शकता. पहिली ते 5वी साठी बघा मित्रांनो 2 पद आहे. HSC तुम्हाला TET किंवा CTETचा मित्रांनो पहिला पेपर उत्तीर्ण अनिवार्य आहे मित्रांनो. अनुदानाचा प्रकार आहे 100% अशी अनुदानित शाळा आहे. वेतन श्रीमान अनुदान राहील मित्रांनो 16,000. अल्पसंख्याक संस्था आहे. आरक्षण धोरण लागू नाही. बघा, अल्पसंख्याक संस्था असल्यामुळे या ठिकाणी कोणत्याच प्रकारे तुम्हाला आरक्षण धोरण लागू नाही. वयवर्ष बघा 18 वर्ष पूर्ण व शासकीय नियमानुसार राहतील. सेवानिवृत्तीमुळे पद रिक्त झालेलं आहे. इच्छुक उमेदवारांनी खर्चाने शाळेच्या कार्यालयात दिनांक 3 ऑगस्ट 2025 रोजी रविवारला सकाळी 11 ते 4च्या दरम्यान मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो. चांगली अपॉर्च्युनिटी मित्रांनो, नक्कीच तुम्ही मुलाखत द्या. त्याच्यानंतर नेक्स्ट बघू शकता, भारतीय बुद्ध धम्म ज्ञान विद्यालय अमरावती शाखा नागपूर द्वारा संचालित मित्रांनो. बदंत धर्मकीर्ती प्राथमिक व कनिष्ठ महाविद्यालय मित्रांनो. बघा, धार्मिक अल्पसंख्याक शाळा मित्रांनो 100% अनुदान येते मित्रांनो. पदाचे नाव बघू शकता. शिक्षण सेवकाचं आहे मित्रांनो. बघा, 11वी-12वीसाठी यासाठी MSc BEd गणित शैक्षणिक पात्रता. वेतन श्रेणी बघा शासकीय नियमानुसार राहतील. आरक्षण खुल्या वर्गासाठी. पदाची संख्या 1 आहे आणि रिक्त होण्याचे कारण सुद्धा तिथं मेन्शन केलेलं बघू शकता. सेवानिवृत्तीमुळे रिक्त झालेलं आहे. नेक्स्ट पद आहे शिक्षण सेवकाचे 1ली ते 4थीसाठी BA, BSc, BA किंवा BSc DEd. वेतन श्रेणी शासनाच्या नियमानुसार राहतील. आरक्षण खुल्या वर्गासाठी. पदाची संख्या 1 आहे. रिक्त होण्याचे कारण सुद्धा दिलेलं बघू शकता या ठिकाणी सेवानिवृत्तीमुळे. सदर संस्था धार्मिक अल्पसंख्याक असल्यामुळे महाराष्ट्र शासनाच्या नियमाच्या अधीन राहून वरील पदे भरण्यात येईल. तरी सर्व गरजूंनी मुलाखतीकरिता बुधवार दिनांक 6 ऑगस्ट 2025 सकाळी ठीक 11 वाजता बदंत धर्मकीर्ती विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय अमरज्योती नगर
नारा रोड नागपूर येथे स्वखर्चाने आवश्यक दस्तावेज उपस्थित राहावे. बघा या ठिकाणी दिले तुम्हाला 6 ऑगस्ट म्हणजे बुधवारी तुम्हाला त्या ठिकाणी मुलाखतीसाठी हजर राहायचं. या ठिकाणी तुम्हाला शाळेचा पत्ता सुद्धा दिलेला आहे आणि सर्व जे डॉक्युमेंट असणार मित्रांनो तुमचे ते सर्व डॉक्युमेंट तुम्हाला सोबत ठेवायचे मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी बघू शकता. अल्पसंख्याक दर्जाप्राप्त अशी शाळा आहे. नेक्स्ट आहे ज्ञान विज्ञान व सुसंस्कारासाठी शिक्षण. श्री मल्लिकार्जुन शिक्षण प्रसारक मंडळ आरळी संचालित कन्नड अल्पभाषिक संस्था आहे. 100% अशा दोन्ही शाळा आहे. माध्यमिक शाळा व ज्युनियर कॉलेज आरळी, तालुका मंगळवेढा, जिल्हा सोलापूर. सोलापूरची जाहिरात ही 100% अशा अनुदानित अल्पसंख्याक शाळा आहे मित्रांनो. पद बघू शकता. BSc BPED किंवा BSc BEd बी ग्रुप. पदाची संख्या 1 आहे. या ठिकाणी दिलेले बघू शकता. सोमवारी 28 जुलै 2025 दुपारी ठीक 1 ते 4 वाजेपर्यंत मूळ कागदपत्रासह तुम्हाला स्वखर्चाने मुलाखतीसाठी हजर राहायचं मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. बघा BSc BEd किंवा BSc BPED जर तुमची शैक्षणिक पात्रता असेल मित्रांनो तर तुम्ही नक्कीच त्या ठिकाणी उपस्थित राहून तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो. कारण की मित्रांनो शाळा ही अल्पसंख्याक दर्जाप्राप्त आहे. शिक्षण सेवक लागू राहतील मित्रांनो. चांगली ऑपॉर्च्युनिटी. नेक्स्ट आहे बघा राजकुमार केवळ रामनी ज्युनियर कॉलेज मित्रांनो. बघा विशेष म्हणजे मित्रांनो ही सुद्धा अल्पसंख्याक दर्जाप्राप्त शाळा आहे आणि 100% अशी ग्रँटेड शाळा आहे ज्युनियर कॉलेज मित्रांनो. शिक्षण सेवक आहे मित्रांनो. पदाची संख्या 1 आहे. या ठिकाणी दिले MA BEd आणि सब्जेक्ट दिलेला आहे MA हिंदी, MA सोशोलॉजी. सॅलरी पर गव्हर्नमेंट नॉर्मल म्हणजे गव्हर्नमेंटनुसार तुम्हाला सॅलरी राहील मित्रांनो. कॅटेगरी ओपनसाठी म्हणजे कोणत्याही कॅटेगरीचे असाल तरी सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मुलाखत देऊ शकता मित्रांनो. फुल टाइम क्लिअरली वॅकन्सी मित्रांनो. एलिजिबल कॅन्डिडेट शुड बी appear the person's interview along with all the original testimonial on. बघा इथं तुम्हाला तारीखसुद्धा मेन्शन केलेली आहे. 11/8/2025 मंडे 10 ते तुम्हाला 12:30 वाजेपर्यंत त्या ठिकाणी हजर राहायचं मित्रांनो. या ठिकाणी कॉलेजचा तुम्हाला ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. ॲड्रेस पण सुद्धा तुम्ही नोट करून घेऊ शकता मित्रांनो. नागपूरची जाहिरात आहे. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी मित्रांनो. या ठिकाणी मोबाईल नंबरसुद्धा तुम्हाला दिलेला आहे बघू शकता. तुम्ही या ठिकाणी कॉलसुद्धा करू शकता मित्रांनो. यूथ एज्युकेशन्स वेलफेअर सोसायटी मित्रांनो. बघा या ठिकाणी दिले ज्युनियर कॉलेज उर्दू किंवा इंग्लिश मीडियम सेल्फ फायनान्स आहे मित्रांनो. या ठिकाणी बघा MA BEd हिंदी फुल टाईम, MA BEd इंग्लिशसाठी फुल टाईम, MA BEd इकॉनॉमिक्ससाठी फुल टाईम, त्यानंतर MSc BEd बायोलॉजीसाठी फुल टाईम, MSc BEd केमिस्ट्री फुल टाईम. बघा मित्रांनो या ठिकाणी ज्युनियर कॉलेजचे पद आहे मित्रांनो. जर तुमच्याकडे हिची पात्रता असेल मित्रांनो तर नक्कीच त्या ठिकाणी तुम्ही जाऊन मुलाखत देऊ शकता. मुलाखतीची तारीखसुद्धा देईल बघू शकता. इथं 2 ऑगस्ट 2025 बघा 10:30 वाजता तुम्हाला हजर राहायचं. या ठिकाणी ॲड्रेससुद्धा मेन्शन केलेला आहे. बघा ॲड्रेससुद्धा दिलेला आहे. त्यासाठी तुमचा जो रिझ्यूम असेल मित्रांनो आणि ओरिजिनल आणि तुमच्या झेरॉक्स कॉपीसुद्धा तुम्हाला सोबत घेऊन जायचे मित्रांनो. एक चांगली ऑपॉर्च्युनिटी आहे. नक्कीच त्या ठिकाणी जाऊन तुम्ही मुलाखत देऊ शकता मित्रांनो. अशा नवीन जाहिरातीसाठी मित्रांनो आपले चॅनल सबस्क्राईब करा. धन्यवाद.